पाहत आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी, आपलं चॅनल वन भारत। काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रकाश पगारे यांनी संघाबाबत वादग्रस्त विधान कल्याणमधील डीसीपी ऑफिसच्या बाहेर केलं। त्यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। याच विधानामुळे आता भाजपा पुन्हा आक्रमक झालेली आहे। भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप माळी यांनी प्रकाश पगारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत प्रकाश पगारे हे ॲक्टर आहेत असं पत्रकारांशी बोलताना सांगितलं। तसेच माळी यांनी पगारे यांच्यावर टीका करताना सांगितलं की पगारे हा रडका माणूस आहे, यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यापासून गुन्हा दाखल होऊ नये म्हणून रडण्याचं काम करत असून आम्ही अशा रडक्यांना भाव देत नाही। संघावर वादग्रस्त विधान केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करावे, तर आपल्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यातून माझी निर्दोष मुक्तता झाली असून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी यापुढे गुन्हेगार म्हणून उल्लेख केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील माळी यांनी दिला आहे। आम्ही शालू फुले आंबेडकर यांच्या विचारांनी चालणारी भारतीय जनता पार्टी आहे आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी हे संघाच्या तालमीत शिकून रडून नाही तर मतदारगत काम करून देशाची प्रगती करत आहेत, राज्याची प्रगती करत आहेत। आणि मामा पगारे हे रडका माणूस आहे, तुम्ही बघा त्याच्यावर केस झाल्यापासून तो त्याच्यावर गुन्हा दाखल होऊ नये म्हणून डीसीपी ऑफिस जाऊन रडण्याचं काम वगैरे करतो, ऍक्टिंग करतो, तो ऍक्टर आहे। त्यामुळे अशा ऍक्टरला आम्ही भाव देत नाही। संघ आणि भारतीय जनता पार्टी आपल्या कामातून त्याचं उत्तर देतं आणि माझ्या डीसीपीना विनंती आहे तर संघासारख्या एवढ्या मोठ्या संघटनेला 100 वर्ष पूर्ण जरी संघाला अशा संघाची बदनामी करत असेल तर याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। आणि माझे मित्र सचिनजी पोटे साहेब त्यांनी सांगितलं होतं की मान्य नंदूजी परब साहेब आणि संदीप माळी हे सगळे गुन्हेगार आहेत। पोटे साहेब तुमच्या माहिती सांगून तुम्ही चांगले मित्र आहात, माझ्यावरती 4-5 वर्षापासून एकही गुन्हा दाखल नाहीये। माझ्यावर असे सर्व गुन्हे माननीय न्यायालयाने ते सर्व खारिज केलेले आहेत आणि याच्यातून निर्दोष मुक्तता केलेली आहे। याच्या पुढे जर कोणी आम्हाला गुंड किंवा इतर काही हेलवलं तर तुमच्यावरती कायदेशीर गुन्हा दाखल करेन। आणि माझी पोलिसांना विनंती असेल की संघाविषयी वाईट बोलणाऱ्या मामा पगारेला त्वरित अटक करून याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा।